एक इंडिपेंडेंट वुमन असलीच पाहिजे का, कारण की बाई कोणावरती अवलंबून नसली पाहिजे. क्या बात आहे. मला मी जेवढं पाहिजे मी तेवढं कमवू शकते, जेव्हा सुट्टी पाहिजे तेव्हा घेऊ शकते. काही ते मी स्वतःची राणी आहे. माझे गुगल पे ला काय 200-400 रुपये जमतात, मी आपले ते वर्षभराचे काढून मी माझी फिरून आले. मुलांना दे रे मी चालले फिरायला. ऍक्च्युअल स्वातंत्र्य तुम्ही अनुभवताय. तेच मला आधीपासूनच माझं एक वेगळं एम आहे की मला 9 to 5 जॉब नाही करायचा. हो, एवढा बिझी स्ट्रीट वरती तू करते तुझा व्यवसाय, तुला काय त्रास बिस होतो इकडे? त्रास टेन्शन तर असतंच आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जर का आपलं तोंड गोड तर सगळं गोड. बरोबर. ते भैये लोक तंबाखू खातात, 10 वेळा थोपटतात, त्याच हाताने आपल्याला वडापाव देतात. मग तुम्ही बघा मराठी माणूस, स्वच्छ माणूस कुठे आहे, तिथे तुम्ही जा. तुम्हाला वाटलं असेल काय हा प्रत्येक ठिकाणी जातो नुसता वडापावच खात राहतो, सेम सेम सेम. पण मी सांगतो तुम्हाला, जरी हे सेम सेम वाटत असेल तरी हा एपिसोड सेम नाही आहे. हा स्पेशल एपिसोड आहे, एक नवीन सिरीज आहे ज्याचं नाव आहे ताईच्या हातचं. हो, तुम्ही भाटुबावरती याच्या आधी आईच्या हातचं बघितलं रेसिपी शो, पण हे ताईच्या हातचं आहे. आणि हा अख्खा शोची कॉन्सेप्ट काय आहे ना, प्लीज स्किप करू नका, प्लीज थांबा स्किप करू नका. पटकन एक फ्लॅशबॅक बघा. ताईच्या हातचं, ताईच्या हो ताईच्या हातचं, आईच्या हातचं ऑलरेडी एपिसोड आहे. काय म्हणजे ताईच्या हातचं काय असतं नक्की त्याच्यामध्ये? मला ना काय, मी जेव्हापासून डोंबिवली ठाकुरीला राहायला आलो ना, आणि तुला माहितीये मी बाहेरचं खायला पडतो आणि मला ते आवडतं. मी एक गोष्ट नोटीस केली की इथे रस्त्याच्या कडेला ना खूप साऱ्या आपल्या ताया असतात ज्या खाद्य विक्री करायला उभ्या असतात. भरपूर ठिकाणी त्या एकट्या बायका असतात जर इकडे काम करतायत, म्हणजे असं कोणी त्यांना हेल्प करायला पण नसतं. म्हणजे उदाहरणार्थ ती आठवतोय आपली ती बुर्जीवाली ताई आहे, मागे बसते, 90 फीट रोडला असते. ती सकाळी 10ला चालू करते स्टॉल, तो संध्याकाळी 10 वाजेला चालू असतो रे. आणि रस्त्यावरती बिझनेस करणं इट इज नॉट एनीवन्स कप ऑफ टी. आणि मला असं वाटतं की ह्या ज्या पण मेहनत करतोय ना, हे कुठेतरी अननोटीस नाही गेलं पाहिजे. आणि म्हणून मला अशी इच्छा की भाटुबावरती ऍटलीस्ट गोष्टी डॉक्युमेंट झाल्या पाहिजेत. काय वाटतं हे होईल? जेन्युअनली खूप हे चांगला कन्सेप्ट आहे, म्हणजे त्यांच्यासाठी तर खूपच छान आहे. सो लेट्स सी. चालू करतो मी, आजच करतो शूट मी. हो मस्त झालं की लगेच निघतो, चहा संपवतो चालेल आणि आजच करून टाकूया. चला. माझं नाव तन्वी कडला, मी साई वडापावची ओनर आहे. मला ज्या पर्सनली फेवरेट आहेत, जिकडे मी स्वतः खाल्लंय त्या ठिकाणी तुम्हाला फिरवतोय. आणि मी ताईचा हा जो वडापाव खाल्ला तो मला खूपच आवडलेला. तो कसं काय चालू झालं? आधीपासून तुम्हाला मी जेव्हा तुम्ही भेटलेला तेव्हा आमचं आधी 20 वर्षाआधी आमचं दुकान होतं जे ठाण्याला कोपरीला. आजीचे, ही सगळी आजीची रेसिपी आहे. ओके. ते सगळे आजीचे इंग्रेडियंट्स आहेत, तिच्यापासून जे काय आहे ते सगळं तिच्या मोमेंट्स आहे. काय करायचं कशी काय उतरली ते मला प्रश्न आहे. ती लेगसी मला पुढे करायची बाबा. आधी नोकरी करत होती, काय करत होती? मी जॉब करायची इन्शुरन्स सेक्टर मध्ये. मग तू ती नोकरी सोडली? हो. मला आधीपासूनच माझं एक वेगळं एम आहे की मला 9 to 5 जॉब नाही करायचा. बट ऑब्वियस आता मला इथे येऊन 1.5 वर्ष झालं. अच्छा. माझं 2023 ला लग्न झालं, इथे केलं 1 वर्षामध्ये. मग 1 वर्ष सगळ्यांसोबत इंटरप्ट केलं, त्यांच्याशी भेट, यांच्याकडे 3 वेळा पाणीपुरी खा, यांच्याकडे 2 वेळा केक खा, की बाबा इथे कसं आहे सराउंडिंग, नक्की सेल होऊ शकतं की नाही, तो सेल होऊ शकतं की नाही होऊ शकत, कसं आहे ते माणसं आजूबाजूचे. त्या अनुसार मी त्या गोष्टी केल्या. मला नव्हताच करायचं, एक इंडिपेंडेंट वुमन असलीच पाहिजे. बरोबर. स्वतंत्र बिझनेस असलाच पाहिजे का, कारण की बाई कोणावरती अवलंबून नसली पाहिजे. क्या बात आहे. काय अडचणी असतात ह्या गोष्टी करताना? या अडचणी करताना सोबत आता फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही एक हाऊस होल्ड वुमन आहात, हाऊस वाईफ वुमन आहात, घर पण सांभाळायचं आहे, घरातल्या लोकांना पण सांभाळायचं आहे, प्लस तुम्हाला दुकान पण सांभाळायचं, प्लस दुकानाच्या आजूबाजूचे माणसं पण तुम्हाला सांभाळायचे. कोण कसे माणसं असतात, कोण कुठल्या इंटेन्शनी आपल्याला बघतं. एक वुमन आपल्या दुकानामध्ये आपल्याला स्वतःला रिप्रेझेंट करते. बरोबर. अच्छा. बट त्याच्यानंतर दुकान बंद केल्यानंतर मग मी इथे भांडी घासते. मला माझा हस्बंड हेल्प करतो, पण ते पण कधी नाईट जॉबला जातात तर मला सगळ्या गोष्टी करतो. मग ते परत मग ड्रेस सेटअप करा, मग त्या गोष्टी करा. ह्या गोष्टी सोडून मी
मग केलंय म्हटलं. म्हणजे लास्ट वर्ड सोडली हा बस आता काय लास्ट कशाला लास्ट ठेवायचे. आपला बिझनेस आहे, आपला स्टार्टअप करायचा, आपल्याला ग्रो करायचंच आहे. बरोबर. तर लास्ट कसली पाहिजे. बरोबर. घरचे खुश आहेत सगळे तुझं बघून. सगळे खुश आहे. आणि रिस्पॉन्स पण बघितला मी का लोक खायला येतात. तर आता कम बॅक टू वडापाव. आता मला तुझा मस्त गरमागरम वडापाव दे, मी तो खातो आणि मग आपण डिस्कस करूया वडापाव बद्दल. नक्की शुअर. ठीक आहे. म्हणजे हा बाई वडाची साईज बघाय. आणि मला एक विचारायचं ताई, हे तुझा जो वडा आहे त्याचं कौतुक काय की हा पूर्ण असा मस्त फुगलेला आहे आणि कुरकुरीत आहे. मग तू सोडा टाकते का याच्यामध्ये. यात सोडा नाहीये. मग असं कसं काय बनलंय. ती आजीची रेसिपी आहे, ती आजीने सांगितली, कोणाला सांगायची नाही. आई ग, आजीची रेसिपी आहे आणि ती सिक्रेट रेसिपी आहे, त्यामुळे ते कळणार नाही की कशामुळे होतंय. पण गाईज मी खरं सांगतो, मला बिलीव्ह होत नाही की त्यात सोडा नाहीये म्हणून. आणि असा वडापाव बनला याचा एकदम गरमागरम. बेस्ट गोष्ट मध्ये काय आहे, हे तिन्ही चटण्या लावते. म्हणजे तिखट पण लावते, गोड पण लावते, कांदा पण टाकते आणि वरती ह्या माझ्या आवडत्या फेवरेट ऑल टाईम शेंड्या पण टाकते. एक लाईन मला बोलायची आहे की आपण दरवी फाईट करतो की वडापाव कुठला चांगला, ठाण्याचा चांगला, पण डोंबिवलीकर म्हणतात नाही डोंबिवलीचा चांगला, पण ठाण्याचे बरंच म्हणतात की ठाण्याचा चांगला. पण काय आहे ना, जेव्हा ठाण्याची रेसिपी डोंबिवलीला येऊन बनते तेव्हा तो वडापाव नाही, तो वेडापाव बनतो आणि तो म्हणजे क्रेझी होऊन जातो. सो त्यामुळे हा वडापाव खायला मी एक्सायटेड आहे. चला खाऊन बघूया कसा वाटतो. हो, गरमागरम, परफेक्ट चव, परफेक्ट मीठ, म्हणजे रंगबिंग बघा ना परफेक्ट. म्हणजे तुम्ही बघाल, तुम्हाला पाहिलं असेल की याच्यामध्ये ओवा आहे, जिरा आहे, कोथिंबीर आहे, हळद आहे. नुसता वड्याला पण काय चव आहे. टू गुड. आणि या एपिसोडमध्ये मी काय रेटिंग देणार नाही आहे, कारण मी ह्यांना कोणा रेट नाही करायला बसलो. मी ह्यांना माझ्याकडनं सपोर्ट करायला बसलो आहे, प्रमोट करायला बसलो आहे. त्यामुळे मी कोणालाही रेटिंग करणार नाही आहे आणि मी कोणाकडनंही पैसे पण घेतलेले नाही आहेत. हा जेन्युइन मनापासून बनवलेला एक एपिसोड आहे. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत बघा. ही सुरुवात आहे, अजून भरपूर गोष्टी दाखवणार आहे मी तुम्हाला. सो साई वडापावला भाटूपाव ज्याचा स्टिकर लागलेला आहे, तुम्ही इथे आलात, तुम्हाला वडापाव आवडला तर तुम्हाला या स्टिकर बरोबर फोटो काढायचा आहे, इंस्टाग्रामवर टाकायचा आहे, मला टॅग करायचं आहे, भाटूपाला टॅग करायचं आहे. आम्ही ती स्टोरी नक्की रिशेअर करू. चलो बाय बाय. माझं नाव एकता सावंत आहे. मी कल्याणमध्ये राहते आणि मी इथे स्वतः शॉर्मा बनवते. आतापर्यंत कुठल्या मुलीला शॉर्मा विकताना बघितलं नाही, मी तरी बघितलं नाहीये. अजून असतील बऱ्यापैकी करत असतील लोक. आणि मला तुझी स्टोरी जाणून घ्यायची की काय, कशामुळे तू हे चालू केलंस. मी फर्स्ट ऑफ ऑल मी जॉबला होती बँकेत. बँकेत ऍज अ सिनियर. तिथे मी होती ऍज अ असिस्टंट सर्व्हिस डिलिव्हरी मॅनेजर. ओके. मग जॉब का सोडला. जॉब सोडायचं कारण की एवढं प्रेशर, खूप प्रेशर. तुम्हाला सेल करावं लागतं डेली बेसिस मध्ये. LI करा, डेबिट कार्ड करा, क्रेडिट कार्ड करा. सकाळी टाइमावर पोहोचायचंय तुम्हाला, पण रात्री सोडायचा टाइम फिक्स नसणार तुमचा. मला सांग, मग आता ह्या बिझनेस तू करते यात पण प्रेशर असणारच ना. ह्याच्यात नाही. बघा, मला रात्री सुखाची झोप लागते. बरोबर. मला मी जेवढं पाहिजे मी तेवढं कमवू शकते. जेव्हा सुट्टी पाहिजे तेव्हा घेऊ शकते. अरे क्या बात है, बात है. सुट्टीसाठी कसं असतं ना, सुट्टीसाठी कुणाला तरी मारावं लागतं, नाहीतर युजली आई गेली, बाबा गेले, आजी बाबा गावाला काहीतरी प्रॉब्लेम झाला, नाहीतर मी आजारी पडली, खरं बोलून सुट्टी देणारच नाही. तू तुझी राणी आहे. हा, इथे मी स्वतःची राणी आहे. पण मला सांग, एवढा बिझी स्ट्रीट वरती तू करते तुझा व्यवसाय, तर तुला काय त्रास बीस होतो इकडे? एवढं गर्दी असते आणि लोक पण आहेत भरपूर सारी. त्रास सगळीकडेच आहे. त्रास सर्वीकडे. नोकरी करा, नोकरी पण त्रास आहे, व्यवसाय पण त्रास आहे. म्हणजे आपण बिझनेस करू शकतो, पण रस्त्यावर बिझनेस जेव्हा आपण करतो ना, तेव्हा डिफिकल्टी आपल्याला फेस करावी लागते. मला ते विचारायचं तुला, काय माहितीये का, समजा तुला बघून जर कोणी अजून इन्स्पायर झालं तर त्यांनी काय डोक्यात ठेवलं पाहिजे, काय माइंडसेट असला पाहिजे, तुम्ही रस्त्यावरती करताय. सर, मी तुम्हाला सांगू का, आपल्यात ना चिकाटी असली पाहिजे, कॉन्स्टंटपणा हा हमेशा असला पाहिजे. की आपल्याला जर बिझनेस करायचा आहे. मी गेल्या 6 महिन्यापासून लॉस बेअर करत होती. 1 किलो फक्त चिकन विकत होती, 1 किलो. जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला, सर्वांना कळलं की मी फक्त 50 रुपयाला शॉर्मा विकते, लोकांना टेस्ट आवडायला लागली, तेव्हा लोक जाऊन यायला लागले माझ्याकडे. शेजवान सॉस कुठून आणते? शेजवान मी स्वतः घरी बनवते, सर्व घरी बनवते. सर्व हे चिकन स्वतः लावते, स्वतः करते. चिकन लावते? हा, स्वतः.
कितींदा हाताला चटके लागलेत, कितींदा हात कापले गेले त्या सर्व कामात. बघा कसं असतं ना, काही लोकांना जॉब आवडतो, जॉब करू शकतात, पण मला जॉब पर्सनली नाही आवडत. रोज सकाळी ना रात्री झोपताना ना काय टेन्शन होतं, अरे उद्या जॉबला जायचं, संडे आला कसा संपून जाईल कळणार नाही, कधी 8-9 वाजतील संध्याकाळची माहिती नाही पडणार, कधी झोप पूर्ण नाही. सगळ्यांना माझ्या जॉब मिळत नाहीत ना. हो ते तर आहे, ते तर आहे. प्राइस कमी आहे तुझे? प्राइस मी फक्त 50 रुपये, 50 रुपये शॉर्मा, फक्त 50 रुपये. हा म्हणजे जेव्हा शॉर्मा मिळायला चालू झालेले मार्केटमध्ये तेव्हाची किंमत 50 रुपये होती. आता सगळे शॉर्मा ऑलमोस्ट 80-90 रुपये झालेले आहेत. जर तुमच्या एरियामध्ये कोण स्वस्त शॉर्मावाला करणार असेल आणि अशी कोणतरी आपली ताई असेल तर मला कमेंट करून सांगा कोण आहे, मी ते जाऊन ट्राय करीन. तर ताई आता मला कुठला शॉर्मा द्याल तुम्ही? मी तुम्हाला चीजवाला बनवते. चीजवाला? हां. आयुष्यात फर्स्ट टाइम चीज शॉर्मा खातोय. मी या गोष्टीचा फॅन नाही आहे, पण ताईने एवढं स्वीटली सांगितलंय, खाऊन बघ तुला आवडेल दादा, ट्राय करूया. सर्वात पहिली गोष्ट तिने सर्वात बेस्ट केलं माहिती आहे काय? जी रोटी आहे ना ती छान करपवली आहे. मला करपवलेल्या गोष्टी आवडतात, कुरकुरीत आहेत छान. आणि हिचं स्पेशालिटी काय तर प्राईस. म्हणजे तुम्ही बाहेर कुठे चीज बीज मागवलं तर मला ॲटलीस्ट 110-120 पर्यंत मिळतं. 100 रुपये. खाऊन बघूया आपण. मी सांगितलं तर सगळं ऐकलं. मी तिला बोललो मला चिकन कडक पाहिजे, चिकन कडक आहे, रोटी कडक पाहिजे, रोटी कडक आहे, कॅबेज आहे, चीज आहे, आणि हिने बनवलेलं होममेड मेयोनीज आहे जे बिलकुल पण रोड साईड जे मिळतं ना ऑइली मेयोनीज जे लिबलिबतं, हे लिबलिबणारं मेयोनीज नाही आहे, घरगुती मेयोनीज आहे, घरगुती शेजवान सॉस आहे. त्यामुळे एकदम डोंबिवलीकर शॉर्मा आहे. डोंबिवलीकर शॉर्मा म्हणजे या शॉर्माचा आणि दुबईत मिळणाऱ्या शॉर्माचा काडी मात्र संबंध नाही. पण जसं आपण चायनीजला आपलं करून टाकलं आहे, शॉर्माला पण आपलं करून टाकलेलं आहे. आणि या ताईने सगळ्यांना आपलं करून टाकलं आहे. त्यामुळे तुम्ही जर आलात डोंबिवली स्टेशनच्या समोर तुम्हाला दिसेल स्कायवॉक आहे, त्याच्याबरोबर खाली आपला ताईचा शॉर्मा आहे. तुम्ही या ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आतापर्यंत एपिसोड बघितला बरं वाटलं. अजून पुढे भरपूर तायांना भेटायचं आपल्याला. काय काय असणार आहे धमाल आहे. एक काम करा, यावेळी ना यूट्यूबने नवीन गोष्ट आम्हाला सांगितली करायला, ती आहे हाईप. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज तिकडे हाईप म्हणून बटन आहे, ते हाईप दाबा. त्याने काय होईल, तुम्हाला आवडणारा कॉन्टेंट हा यूट्यूबमध्ये वरती पुश केला जाईल आणि लोकांपर्यंत आपला व्हिडिओ अजून पोहोचेल. सो प्लीज यावेळी ना सबस्क्राईब करा आणि हाईप करा. सो सावन शॉर्माला म्हणजे आपल्या शॉर्मा ताईच्या दुकानाला मी लावलेला आहे भाटूभाऊ देवाचा स्टिकर. तुम्ही इथे आलात, शॉर्मा आवडला तर प्लीज या स्टिकरबरोबर फोटो काढायचा आहे, इंस्टाग्रामवर टाकायचा आहे स्टोरी म्हणून. मला टॅग करा, भाटूभाला टॅग करा, आम्ही नक्की रिशेअर करू. हिला पण टॅग करा. आजचा एपिसोड खूप जवळचा आहे माझ्या, म्हणजे मनाजवळचा आहेच, पण लिटरली ते माझं घर आहे, त्या घराच्या जवळचं आहे. कारण इथे त्या वडापावाला ताई आहेत जिथे मी रेग्युलरली म्हणजे ठाकूर स्टेशनवरून आलो, भूक लागली की एक वडापाव पार्सल घेतो, घरी जातो आणि खातो. आणि हो, हा वडापाव मी पार्सल करून खातो कारण हा थंडही मस्त लागतो. चला बघूया. नमस्कार ताई, आज फायनली मी आलो तुमच्याकडे एपिसोड करायला. कारण मी दरवी जेव्हा खायचो ना वडापाव म्हणायचा, अरे तू आमच्या कधी एपिसोड करणार? मी करणार, प्रत्येक परफेक्ट वेळी करणार. आणि आपला आजचा स्पेशल एपिसोड आहे कॉल ताईच्या हातचं. सो तुमच्या हातचं मला वडापाव खूपच आवडतात. आणि कसं काय तुम्ही ठरवलं की तुम्ही स्वतः हा चालू करणार धंदा? लॉकडाऊन लागलं ना, तर आता घरात बसून काय करायचं, आणि त्यावेळेला पब्लिकला खायला पण काही नव्हतं आणि खूप पब्लिक असं मी बघायचे जाता येताना. मला असं वाटलं आपलं पण 4 पैसे सुटतील आणि त्यांचंही होईल. तर पब्लिकने मला खूप छान रिस्पॉन्स दिला. तुमच्यासारखी लोक येतात, खूप छान मावशी वडापाव, आपण लोकांना चांगलं खायला घालू, स्वामी आपल्या पाठीशी आहेत. अरे वा, स्वामींची कृपा आहे सगळी. मग जर मला सांगा तुमच्या सगळ्याचा कोणाशा मिडल एज बाई असतील ज्यांना या वयात पण परत बिझनेस चालू करायचा, तर तुम्ही काय उद्देश द्याल? मी सांगेल करा 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 आणि आपल्या मुलांच्यावर अवलंबून राहू नका. मलाही 2 मुलं आहेत. माझे गुगल पे ला काय 200-400 रुपये जमतात.
मी आपले ते वर्षभराचे काढून मी माझी फिरून आले. अरे क्या बात आहे. मुलांना दे रे मी चालले फिरायला. ऍक्च्युअल स्वातंत्र्य तुम्ही अनुभवताय. मला मी माझ्या मनाची मालकी नाही. आज मला वाटलं आज मला बंद ठेवायचंय मी बंद ठेवते, आज मला चालू ठेवायचंय मी चालू ठेवते. म्हणजे काय मस्त ना. मला मग गंमत काय वाटते की यंग शॉर्मावाली मुलगी पण हेच बोलते की मी माझ्या ह्याची राणी आहे. तुमचं पण तेच म्हणणं आहे. आणि मी तर सांगते ना, आपल्या मराठी माणसांनी जर ह्या धंद्यात उतरलं तर खूपच छान. खूपच छान ना. खूप छान. आणि सगळ्यांनी चव द्या. मला सांगा तुमची भाजी पण मी बघतो आणि तुमचा वडापाव असा वडापाव आहे ना की तो थंड खाला तरी चांगला लागतो. चांगला लागतो. ऑफिसचे लोक तर मला 7 वाजता सांगतात मावशी बनवून पॅक करून ठेवा, आम्हाला रात्री 10 वाजता खायचंय. पण तुझ्या भाजीत कशी काय एवढं मस्त आहे? भाजीत म्हणजे आपलं कसं असतं, गावठी लसूण आणि कोथिंबीर जास्त टाकायची. बरोबर. किती महाग असू द्या, 100 रुपयाला जुडी असली तरी मी एक जुडी कोथिंबीरची घेते. तो भाजीवाला सांगतो बाजूलाच मस्त आहे. आणि आसपासचे लोक सपोर्ट करतात तुम्हाला? खूप सपोर्ट करतात. खूप सपोर्ट करतात. आपलं कसं असतं सांगू का, ते सपोर्ट करण्यापेक्षा आपण त्यांना करूया सपोर्ट. काय वेगळा विचार आहे. ओरिजिनल आपण देतो ना तर लोक आपल्याकडे आवर्जून येणार. गरजच नाही आणि कुठल्या मार्केटिंगची. आणि जर त्यात तुम्ही मिलावट करणार आणि हे करणार, ते भैये लोक तंबाखू खातात, 10 वेळा थोपटतात, त्याच हाताने आपल्याला वडापाव देतात. मग तुम्ही बघा, मराठी माणूस, स्वच्छ माणूस कुठे आहे तिथे तुम्ही जा. एक नंबर बोललात. हे वाक्य व्हायरल होणार आहे, हे लिहून घ्या. एरिया कुठलाही असू द्या, ठाणा असू, डोंबोली असू, कल्याण असू किंवा ही आमची ठाकुर्ली असो, एरिया कुठलाही असो, पण तुम्ही चव खा. आपला किती रुपये वडापाव ताई? 20 रुपये. 20 रुपये. मग मला आता मस्त की गरमागरम वडापाव द्या. मला खायची इच्छा खूप आहे. कधी कधी म्हणतात ना की जेवणाला नुसती तर पदार्थाची चव नसते, त्या मायेची चव पण असते जी इकडनं मिळते आपल्याला. परफेक्ट आहे. पाव आणि म्हणतात पाव पण सॉफ्ट आहे एकदम. हा माझा ना पर्सनल फेवरेट वडापाव आहे. तो चांगलाच लागतो, मला माहिती आहे. ती भाजी पण एकदम खतरनाक वडा आणि खतरनाक ताई. तुम्ही आला तिथे, हे पण खाऊन झालंय. आता अजून 2 ठिकाणं बाकी आहेत. शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. अशाच अमेझिंग ताई भेटणार आपल्याला. चला. स्वामी समर्थ वडापाव सेंटरला माझ्याकडनं भाटुभाऊ झेरचा स्टिकर लागलेला आहे. तुम्ही इथे आला, ठाकूर स्टेशनच्या बरोबर समोरच आहे. यायचं आहे, वडापाव ट्राय करायचा आहे. खूपच ओजी वडापाव आहे, तुम्हाला आवडणार आहे. आणि आवडलं ते काय करायचं आहे, या स्टिकर बरोबर फोटो काढायचा आहे, इंस्टाग्रामवर स्टोरी म्हणून टाकायचं आहे. मला टॅग करा, भाटुभाला टॅग करा, आम्ही नक्की रिशेअर करू. चला. आणि लक्षात ठेवा, हाईप करा, हाईप, व्हिडिओला हाईप करा. काही जागा अशा असतात ना की त्या आपल्याला इन्स्पायर करतात. त्यातलीच ही एक जागा आणि ही एक अंड्याची गाडी. मी जेव्हापासून ठाकुर्लीला आलोय तेव्हा डे 1 पासून मी जर कुठे माझं कम्फर्ट फूड असेल की मला काय डोक्यात आयडिया असेल काय खायचं आहे मला, तर मी न विचार करता इथे येतो. आणि या ताईचा मेन्यू कार्ड बघाल ना, ते त्यातलं काहीही मागवा, सगळ्या अंड्याचा प्रकार इकडे बापच मिळतात. या ताईंचं कौतुक सांगतो तुम्हाला. फक्त मला कौतुक करावं तेवढं कमी आहे. सकाळी 10 वाजता या ताई येतात आणि चालू करतात त्यांचा भुर्जी, ती करतात ना ती स्मॅश करायला, ते रात्रीच्या 10 वाजेपर्यंत 12 तास सतत बाई सगळ्या दिवशी म्हणजे 7 डेज तिकडे उभ्या असतात आणि कंटिन्यूस करत असतात. म्हणजे बसत पण नाही. म्हणजे आपण ट्रेनमधनं प्रवास करतो आणि आपले पाय दुखायला लागतात की 2 तास उभे राहिलो, पण ही बाई 12-12 तास इकडे उभी असते. आणि जे ओजी डोंबिवलीकर किंवा /ठाकुर्लीकर आहेत, जे 90 फीटला मानतात की आम्ही इकडचेच आहोत, त्यांना ही जागा नक्कीच माहिती असणार. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना या ताईंच्या या अंडा भुर्जीच्या गाडीला आपल्याला हाईप करायचं आहे, या व्हिडिओला हाईप करायचं आहे, लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. चला मग बघूया ताई काय खायला घालतात आज आपल्याला. हॅलो ताई, मला ते पहिलं तुमचं ते आपलं अंडापाव, ते एक अंडापाव द्या. हा सर्वात माझा गो टू आयटम आहे. मग काय बघ कसं बनतायत. बॉइल्ड अंड सोडणार, कापणार, मसाला मीठ टाकणार, त्याचं मॅजिक एक लाल चटणी आहे, ती मॅजिक चटणी आहे, ती टाकणार ते आणि मग खतरनाक बनणार. आणि किती रुपयात आहे आपलं हे? 15 रुपये. आणि दुसरी गोष्ट, 17 वर्षापासून तेच रेट आहेत, 15 रुपये. म्हणजे मी आणि माझ्या अल्पा इथे खायला देतो ना, आम्ही पोट भरून खातो आणि आमचं बिल कधी 100 रुपयाच्या वरती जात नाही. मग आम्ही 100 रुपये टेकवतो, बोलतो तो पाय तेवढे घे, आम्ही निघतो. खरं सांगतो, असे आमच्या इकडे संबंध आहेत, एवढे चांगले. फक्त एवढं सांगा की प्राईस एवढे काय ठेवले? काय जेवढं का ठेवले
अशी कसं सगळी माणसं खाऊ शकतो कसं गरीब नॉर्मल म्हणजे कसं हॉटेलला जाताना कसं लोकांना विचार करायला लागतो आपल्या गाडीवर राहायला म्हणजे विचार करायला नाही लागला म्हणजे राहू दे नाही तर नको राहू दे जास्ती नाही असले तरी चालेल 50 रुपये असले तरी पेट भरून खायचा. क्या बात आहे यार, काय सुंदर. म्हणजे मला काय आवडतं ना की बिझनेस करण्यामागचा जो थॉट आहे ना, मग याच्या आधी त्यांनी ना ते चिकनची गाडी टाकलेली, ती कोणतरी आलं ते उधारीमध्ये निघून गेले, लोकांनी पैसे पे नाही केले. मग त्यांनी ज्यूसची गाडी टाकली, कोणतरी 10,000 रुपये घेऊन कॅश घेऊन पळून गेलं. पण त्यांनी गिव्हअप नाही केलं. त्यांनी विचार केला की मला असं कधी चालू करायचं आहे जे सस्टेनेबल असेल, जे मला बनवायला इझी जाईल आणि लोकांना पण परवडेल. म्हणजे त्यांचं म्हणणं त्यांनी डायलॉग खूप छान मारला मगाशी की मी जेवण खातो आणि कोणी नुसतं बघून गेलं की मला खायचं पण परवडत नाही, असं नाही झालं पाहिजे. 50 रुपये केशर असलं तरी माणूस पोट भरून खाईल, हे त्यांची इच्छा आहे. आणि काय इच्छा आहे यार, म्हणून काय काय ठिकाणी बघूनच मला असं वाटतं की अरे काय माणसं आहे ती, यांना जपलं पाहिजे. 15 रुपयाचा मॅजिक गोष्ट माझ्याकडे आलेली आहे. म्हणजे कधी कधी मी हार्डकोर वडापाव फॅन आहे, पण कधी कधी मला वडापावचा कंटाळा येतो आणि मग मी अंडापाव खायला येतो. कारण या अंडापावचा जो कांदा, यामध्ये मिरची कांदा आणि मी जे बोलतो ना चाट मसाला आणि ही मॅजिक लाल चटणी, म्हणजे हा आयटम ना मी घरी बसून खाऊ शकतो. पण घरामध्ये ही चव येतच नाही. मी खूप प्रयत्न केला. ही चव या ताईंच्या हाताची आहे. खाऊया आपण. 15 रुपये सूक आहे. सूक मोस्ट हेल्दी, स्वस्त आणि मस्त. चला आता इकडे अजून एक गोष्ट, इथे मेनू कार्ड बघाल ना तर अंडा पाव, ऑमलेट पाव, अंडा मसाला, बुर्जी, अंडा मसाला ग्रेव्ही, एवढं सगळं काही आहे. मी मागवतोय यांचा किमा. काय किमा द्या. आमचं किमा किती रुपये आपलं? 50 रुपयाचा किमा. ट्राय करूया. खिमा, तुम्हाला वाटलं खिमा म्हणजे ऍक्च्युअली चिकन मटन खिमा असेल, तसं काय नाही आहे. हा अंड्याचा खिमा आहे. आणि तुम्हाला वाटेल की वरून चीज टाकलंय किंवा बटर टाकलंय, पण तसं पण काही नाही आहे. हे सगळं फक्त अंड आहे. ये अंडे का फंडा आहे भाई, अंडे का फंडा. आपण ट्राय करूया. एकदम गरमागरम असतं खूपच. आहे कांदा टाकूया आपण. आणि 50 रुपये तू क्वांटिटी बघतो एवढी जास्त याची. आणि तुम्हाला गंमत सांगतो, आज माझं नशीब आहे, यांचं नशीब नसेल पण माझं नशीब आहे की आज गर्दी कमी आहे. आता युजली या स्पॉटला मला थांबायला पण नाही मिळत, मला हातात घेऊन खावं लागतं. आज मी आरामात यांच्या समोर खातोय गरमागरम. माझं नशीब आहे. दूर तसं. हे मसाले कुठले आहेत? मसाले आपलेच आहेत. मसाले कुठले? मसाले आपलेच आहेत. भंडे खाऊन बघ, एकदा टेस्ट खाऊन बघ. तू एकदा खाऊन बघ. काय चव आहे सांग. आई लसूण चटणी त्याचा गेम. त्याच्यानंतर अंड्याचं ना आपलं असतं ना ते आणि बाहेरचं मिळून त्याची एक पेस्ट, एक लेअर झालाय, तो एक टेक्स्चर झालाय भाई. क्लास. मी आयुष्यात नाही खाल्लं, मी पहिल्यांदा खाल्लंय. बाप. मी येऊ शकतो कळ्यावरनं ठाकुर्लीला हे एवढंसं खायला. बॉइल्ड एग आहे ना, बॉइल्ड एग तो श्रेड करतात, त्यामुळे तुम्हाला जो त्याचा थिकनेस जो आहे तो श्रेडेड व्हाईट अंड्याचा आहे, त्याच्यामुळे त्याला ते क्रीमीनेस येतोय. आणि तू जसं म्हणालास की येल्लो ओक, ते येल्लो ओकची पण त्याला चव स्वतःची. खतरनाक गोष्ट आहे, खतरनाक. आणि जसं मी या डिशला माझी हाईप देतोय, तुम्ही व्हिडिओला पण हाईप द्या. मी परत सांगतो, कारण काय आहे ना, हे यूट्यूबचं नवीन फीचर आहे. आणि यूट्यूबचं काय असतं माहिती आहे, तुम्ही नवीन फीचर थोडं जास्त वापराल ना, थोडं यूट्यूब या व्हिडिओला पुश करतं. चला मी संपवतो पटकन. शेवटचं ठिकाण बाकी आहे, जिथे माझी फेवरेट ताई आहे, जिला मी म्हणतो आगरी ताई. कोण आहे तुला बघूया. माहिती बुर्जी सेंटरला माझ्याकडनं भाटूभाऊजाचं स्टिकर लागलेलं आहे. इथे आलात तर प्लीज माहिती करून घ्या इथे काय काय मिळतं आणि ते खा. आणि खाल्ल्यावरती मला माहिती तुम्हाला आवडणार. आवडते काय करायचं आहे, या स्टिकर बरोबर फोटो काढायचा आहे, भाटूभाऊला टाकायचा आहे स्टोरी म्हणून. मला टॅग करा, भाटूभाऊला टॅग करा, मी नक्की रिशेअर करू. चला बाय बाय.
डोंबिवली आणि ठाकुर्लीमध्ये एक क्युझिन फेमस आहे जी आहे आगरी क्युझिन. आणि तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जा आणि रेस्टॉरंटमध्ये जा, तुम्हाला ती जी रस्त्यावरती ज्या ताई आपल्या करून देतात ना आगरीवाला फूड, ती जी टेस्ट आहे ना ती कुठेच येणार नाही. आणि म्हणून माझं घर इथेच आहे. परत सांगतो, माझ्या जवळचा विषय आहे एकदमच. आणि मी इथं रेग्युलर खातो. म्हणजे जेव्हा आमच्या घरात काही नॉनव्हेज काय बनवायचं असा प्रश्न पडतो तेव्हा मी काही विचार करत नाही, खाली येतो मी आणि बायको, इकडनं पार्सल घेतो आणि घरी जाऊन खातो. इथे काय काय मिळतं चला बघूया, ताईंना विचारूया. तर ताई आपल्याकडे काय काय मिळतं? माझ्याकडे चिकन असतो, कोलंबी असतो, कोलंबी मसाला असतो, चिकन किमा असतो, मटन, वजडी, मुंडी, पाया, सूप, सगळं आयटम सगळं आगरी स्टाईलमध्ये, मासेपासून मटणापासून आणि फ्राय मध्ये सुरमई, बांगडा, पापलेट, बोंबील सगळं असतं. तर मी आज तुमच्याकडे माझी फेवरेट जी वजरी आहे ती खाणार आहे. थोडंसं मटन खाणार तुमचं, ते मला आवडतं ते. आणि सुरमई आपली. ऍक्च्युली मला यांचं मटन किमा पण आवडतं, पण आता ते किमा ऑलरेडी संपलंय. खूप अफोर्डेबल आणि खूपच अमेझिंग चव आहे. तर ताई तुम्ही कसं काय हे चालू केलं हा धंदा? असं एक माझ्या कुक मध्ये मला असं वाटत होतं का मी हे करू शकते. मला कुकिंगची आवड पण आहे आणि पहिल्यापासून मला करायला आवडतं, खायला घालायला आवडतं. आणि आम्ही इथे येऊन 9 वर्ष झाले. 9 वर्ष करतायत. आणि खरं सांगतो टिल डेट मी अजूनपर्यंत असं एकदा पण नाही झालंय की मी इकडे खाताना मला डिसअपॉइंट झालंय किंवा मला पोट बिघडलंय तर काय झालंय असं काहीच नाही. चालेल, तर मला मस्त वगैरे पॅक करा, मी पार्सल घेणार आहे आणि जाऊन मित्राकडे खाणार आहे. चालेल. आणि मला माहिती आहे तुम्हाला ते नक्की आवडणार आहे. आणि आवडणार ते काम करायचं, ते स्टिकर नाही आहे, पण मग ताईंबरोबर फोटो काढा, इंस्टाग्रामवर टाका, मला टॅग करा, भाटुकला टॅग करा, मी नक्की रिशेअर करणार स्टोरी. चला बाय बाय. सन्मान, सो आपलं डिस्कशन झालं आणि मी लगेच निघालो आणि सगळं करून आलेलो आहे. आणि आता मी फायनली शेवटचं ठिकाण जी आपली आगरी ताई, आपली कट्ट्यावरची, म्हणजेच त्या ताईंकडनं आणलंय मी. राईटलाच चौधरी ताई. हो, सो त्यांच्याकडनं आणलेलं आहे. सो सन्मान आज फर्स्ट टाइम वजरी ट्राय करणार आहे. आणि मी जेव्हापासून डोंबिवली ठाकुर्लीला आलो मी हे आगरी क्युझिन फर्स्ट टाइम ट्राय करायला लागलो. आणि मला जे कळलं की रोड साईडवाल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या असता अजून इंटरेस्टिंग वाटतात खायला. त्यांचं मटण पण वेगळं आहे. मी आता मटनमध्ये आम्ही जेव्हा कोल्हापूर फिरलोय किंवा सोलापूर फिरलोय किंवा अजून कुठल्या पंढरपूर पण साईडला मी ऐकलंय बाप मटण मिळतं. पण हे इकडची जी मटनची स्टाईल आहे आगरी स्टाईलची ती पूर्णच कम्प्लिटली डिफरंट आहे. मसालेच वेगळे, पूर्ण मसालेच वेगळे आहेत. घरगुती नेहमी मसाले असतात. तर मी आज जेवढं पण फिरलो ना मला गंमत काय वाटली की ह्या सगळ्या ज्या ताया आहेत त्या तायाच्या सगळ्यांचं कॉन्शियस एवढं क्लिअर आहे की त्यांना माहिती आहे की आपल्याला बेस्ट लोकांना खायला घालायचंय. आणि जसं आम्ही घरी सगळ्यात असं की घरी चांगलं करायचो, रिस्पॉन्स चांगला मिळाला, आम्ही घरात बाहेर करायला लागलो. आणि त्यांना ते दे आर अर्निंग मनी त्या गोष्टींपासून आणि स्वतः त्यांना कॉन्फिडन्स पण बिल्ड झालाय. सो मजा आली मला आजचा एपिसोड करायला. चल चालू करूया मटण आणि वजरी. पहिलं मासा ट्राय करायचा घ्यायचा. हो, करू शकतो. इव्हन मासा पण तू बघशील ना हे वेगळी स्टाईल आहे. मी आपल्याकडे युजली कसं ते रवा बिवा लावतात ना, यांचा मसाला फक्त मसाला असतो, फक्त मसाला ते कारण मासे चव असते. मी अलिबागला खाल्लेलं असं. थंडगार झालाय पण टेस्ट छान आहे, चव चांगली आहे, मसाला छान आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट माशाला वास नाही रे कसला. वेगळाच मासा एकदम. कुठला मासा? सुरमई. मासा खाल्ला. आता आपण ट्राय करूया. मी वजरी खातो आयुष्यात पहिल्यांदा. वजरी खाऊया. मला हे जास्त आवडलं यांचा मसाला. मला मासे ओके वाटतात, पण यांचा मसाला जो आहे ना हा एकदमच काय मसाला आहे ना, ओरिजिनल आहे डोंबिवलीचा. ठसका लागला. पण मी वजरी खाताना एक तर वजरीची जी चव असते ना ती अशी रबरी असते, पण वाटलं नाही मला. पण एवढं पण रबरी नसते की तुला ते चिवी वाटणार आहे. हा बरोबर. तसं स्क्विड सगळं त्याचं टेक्स्चर आहे, पण बेटर स्क्विड टेक्स्चर आहे. बेटर स्क्विड ऍक्च्युअली ना. आणि त्याचे मसाले जे आहेत ना याचे ओ हो म्हणजे जर कळले मला असे सगळे तुम्हाला सगळे मसाले कळतात काय काय आहे युजली. आणि हा एक गंमत आहे, तुम्हाला ठाकुर्ली आणि डोंबिवली एरियामध्ये ना या भाकऱ्या अशाच मिळतात आगरी लोकांच्या. या बिलकुल पण अशा आपल्या मालवणी स्टाईलच्या भाकऱ्या नसतात. एक तर साईजने खूप मोठ्या असतात. मी अर्धा घेतलाय. ही अर्धी भाकरी आहे, 20 रुपयाची भाकरी, पण उडी मोठी भाकरी आहे. आणि तांदळाची पण ह्याची जी स्टाईल आहे ना ती भाकरी अशी तुटते याची, म्हणजे थोडीशी स्टिकी असते. इकडच्या भाकऱ्या स्टिकी आहेत मी बघितलंय, पण हे आगरी स्टाईल आहे मला वाटतं. चला मटण ट्राय करतो मी. आणि बघ ना
तू खा पहिलं. छान आहे रे मसाला, एकदम मस्त लागला. आणि दोघांचा मसाला वेगळा लागतो. हो, ह्याचा वेगळा ह्याचा वेगळा. दोन्ही म्हणजे तो दिसायला मसाला अगदी तुम्हाला सिमिलर वाटेल, पण थोडा बघाल तर हा थोडासा ऑरेंज आणि थोडासा रेडिश आहे मटणाचा. आणि इव्हन मटणाचे पीस पण ज्याची स्टाईल आहे ना इकडची, म्हणजे खूप ठिकाणी आपल्याकडे म्हणजे मुंबईत तर मटण मला वाटत ना चांगलं मिळतं. आणि ना ह्यांच्याकडची जी मटण स्टाईल आहे ना, आपण इंटरनॅशनल स्टेक करतो ना, स्टेक, तो स्टेकचं कसं टेक्स्चर असतं, थोडंसं चुई असतं, तसं ते टेक्स्चर आहे थोडंसं. पण मसाला यांचा खूप बाप आहे आगरीवाल्यांचा. जर तुम्हाला हा माझा प्रयत्न प्रामाणिक वाटत असेल तर प्लीज तुम्ही पण कमेंट करून सांगा की तुमच्या एरियामधल्या अशा कोणी ताई आहेत का की ज्या अशा खाद्य विक्रीचा व्यवसाय करतायत. आणि आम्ही नक्कीच भाटुबाकडून त्यांना डॉक्युमेंट करायचा प्रयत्न करू आणि असे छान छान एपिसोड बनवू. प्लीज कमेंट करून सांगा की तुम्हाला एपिसोड आवडला का.